कोकण 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 कोकण. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोरमध्ये तुमचं स्वागत. आणि आता आम्ही चाललो आहोत देवगड बीचला. तर आमची आता सुरू होणार आहे रोड ट्रिप आणि माझ्याबरोबर आहे माझा भाऊ गुड्डू आणि त्याचबरोबर सगळ्यांचा म्हणजे आमच्या अख्ख्या वाड्यांमध्ये सगळ्यात फेमस असा चॉकलेट बॉय आमचा सचिन, ज्याचं तोंड कधी चालू असतं म्हणजे वेगळ्या अंतर्गत गोष्टींसाठी. आता आपण थेट चाललो आहोत तिथे. तर या रोड ट्रिपमध्ये दिसणारी वेगवेगळी दृश्य तुम्हाला आम्ही दाखवतो. येस, तर आता आमच्या गावातलं सगळ्यात महत्त्वाचं दैवत ते म्हणजे आमचं राटेश्वराचं शिवमंदिर. आणि त्या मंदिराचा इतिहास फार मोठा आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेन. कारण की आता जाता जाता मी तिथे थांबतोय, आम्ही दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर आत्ता हे या झाडातून आणि आता त्या मंदिराचा गेट आलेला आहे, ज्याला प्रवेशद्वार म्हणू आपण, श्री देव राटेश्वर मंदिर प्रवेशद्वार. आणि आज मंदिराच्या इथे आपण थांबतोय आणि आता मंदिराबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगेन. तर नमस्कार मंडळी, हे आहे आमच्या गावातलं राटेश्वर शिव मंदिर आणि याच मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. जसं रामेश्वर, कुणकेश्वर आणि त्याचबरोबर राटेश्वर. ॲक्च्युली हे जे मंदिर आहे ह्या तीन भावंडापैकी हा सगळ्यात थोरला भाऊ असं म्हटलं जातं. आणि या थोरल्या भावाचा इतिहास आणि ह्याचं इथे स्थापना कशी झाली आणि ह्यात इथे कसा पोहोचला, एक वेगळा इतिहास आहे, तो आपण जाणून घेऊया. चला. कारण बारीक बारीक ज्या दगडी असतात त्या सुद्धा आपल्या पायाला लागतात आणि याच्यामुळे माझा पाय सुजलाय बघा. ही जी बाजू आहे ती माझी सुजली आहे, ते दगड लागूनच सुजली. सो मी थोडीशी हे आहे आमच्या गावचं मंदिर, अगदी पारंपरिक आणि बरीच वर्ष जुनं. ज्यावेळी इथे शिमगा येतो आणि शिमगा आल्यानंतर इथे जत्रा भरते, तर जत्रा भरताना आणि जत्राचा जो एक माहोल असतो हा ॲट अ टाईम 3 ठिकाणी असतो. एक रामेश्वर, राटेश्वर आणि कुणकेश्वर या 3 मंदिरांमध्ये. आणि याच्यामुळे देवगड परिसरामध्ये संपूर्ण वातावरण अगदीच उल्हासित आणि अगदी उत्स्फूर्त लोक त्या गोष्टीला प्रतिसाद देतात, परंपरा जपतात. आणि त्या परंपरेमध्ये अख्ख्या आमच्या 12 वाड्या ह्या एकत्र असतात. तर ह्या मंदिराचा एक साधारण पारंपरिक हे तुम्हाला मी दाखवेन. एक कलरू जो पॅटर्न आहे तो दाखव. कौलारू यासाठी ठेवलं जातं की जी हवा आहे ती आत बाहेर यावी आणि आतमधलं जे वातावरण हे कोंडट न राहता हे प्रसन्न राहावं, यासाठी कौलारू तुम्हाला हा थोडासा स्लोप असणारा भाग इथे दिसतो. कारण की कोकण म्हटल्यानंतर पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि हे पाणी खाली न पडता ते सरळ जमिनीलगत निघून जावं, यासाठी ह्या पॅटर्न असा बनवला आहे. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जी काही मंदिरं दिसतात ती अशाच पद्धतीने दिसतात. आणि त्याचबरोबर आपल्या कोकणामध्ये सगळ्यात जास्त किंवा शिवलिंग आढळली आहे. त्याला कारण असं आणि ती पाषाणावरती आहेत, त्याला काळा पाषाण. कारण की आता त्याच्यामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य असं की कोकणामध्ये जांभा दगड आहे, ज्याला लाल दगड म्हटलं जातं. आणि याच दगडाबरोबर एक वेगळी अशी गोष्ट की काळ्या दगडावरच्या शिवलिंग बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसण्यात आल्या. तर तो एक वेगळा इतिहास आहे.
तर तो आत्ताच्या ह्याच्यात नाही, पण आपल्या माझं घर ते देवगड बीच या दरम्यान येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत पारंपरिक, त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. त्यातलं पहिलं राटेश्वर मंदिर, जे माझं गाव आणि माझ्या गावाचा गावदेव. थँक्यू. आता आमच्या गावची नदी येत आहे आणि माझी तुमका विनंती हा की आमचा जो व्हिडिओ चाललो हा तो तुमच्या वाटे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचू दे रे महाराजा. वय महाराजा. आणि आता आमच्या गावचा पलीकडे जाणारा ब्रिज आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथल्या बऱ्याच लोकांनी एक गोष्ट इथे पाहिली आहे. आता जी सुरुवात होते तर या ठिकाणी चक्क हो आजच्या नदीचं पाणी बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवं असतं, जे आज लाल आहे. म्हणजे कुठेतरी पूर आलेला आहे, पाऊस लागलो आहे आणि पावसामुळे जे नदीचं पाणी आहे ते पूर्ण लाल झालंय. आणि आता जिथे थांबली गाडी आपली इथेच वाघ बसतो आणि याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी वाघ पाहिला आहे. आणि तिथे जिथे ब्रिज संपतो तिथे लोक थांबतात, तिथून हॉर्न बिन वाजवतात, मग इथला जो वाघ आहे तो निघून जातो. पण आमच्या गावात पट्टेरी वाघ आहे हे ऐकूनच जरा संध्याकाळी आमच्या सचिनची हवा टाईट झाली होती. हे खरं आहे, खरं की नाही काय सचिन? हवा टाईट होता की नाही वाघाचा? अरे आमरे काका म्हातारे झाले. स्टॉप करू. ही आहे तळे बाजारची शाळा आणि या शाळेमधून बरेच तळे बाजार मधले विद्यार्थी किंवा जवळच्या गावातले विद्यार्थी मोठे झाले आणि ह्या शाळेतली काहीतरी वाटतं दुरुस्ती चालली आहे. यशवंती गृहाजवळ पोहोचलोय. त्यात आमचा एक मित्र आहे सचिन, त्याला झाले कावीळ, पण त्याच्यामध्ये चरबी बघा, तो आमच्या उन्हामध्ये फिरतोय. याला चरबी म्हणतात. आणि आम्ही आता इथे आलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही आता आम्हाला फ्रेश असं गन्ने का जूस मिलने वाला है, तो आप भी पियो हम भी पीते, बाद में बोलते. बाय बाय. आता आम्ही पोहोचलो आहोत देवगड बीचच्या लगत असणाऱ्या बाजारपेठेत. सगळी आणली जाते आणि त्याचे इथे बाजार भरतो. हे जे ठिकाण दिसतंय या ठिकाणावरती संपूर्ण जे मासे आहेत, जे मासेमारी करून पकडलेले आहेत, ते मासे इथे लिलावासाठी येतात आणि इथे लिलाव होतो संध्याकाळी. आत्ता वेळ झाली साधारण पाऊण झाला आहे, तर 4च्या दरम्यान इथे मोस्टली सगळे मासेमार आपले जे काही दिवसभरामध्ये जे मासे पकडले ते इथे घेऊन येतात आणि त्याचा लिलाव होतो आणि तो लिलाव झाल्यानंतर इथला बाजार संपतो. तर आत्ता जिथे उभे आहोत त्याला लगतच ही खाडी आहे आणि त्या खाडीला लागूनच हा समुद्र किनारा आहे. जसं की हे जे दिसतं ही संपूर्ण खाडी आहे आणि हे सगळे मासेमारी करणाऱ्यांची ह्या स्वतःच्या बोटी आणि ह्याच छोट्या छोट्या बोटींनी खाडीतले म्हणा किंवा समुद्रातले म्हणा 2 दिवस 4 दिवस 6 दिवस 15 दिवस अशा वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे आणले जातात आणि इथे येऊन ते विकले जातात. काही लोकांना विचारलं तेव्हा इथले बरेच मासे एक्सपोर्टसुद्धा होतात आणि त्यासाठी त्यांनी एक्सपोर्ट होणाऱ्या माशांसाठी स्पेशली हे काही अशा प्रकारचे बकेट्स आहेत. उदाहरणार्थ आपल्या कोकणामध्ये काही मासे असे मिळतात की लॉबस्टर्स म्हणा, ज्याला आपण झिंगा म्हणतो, आपल्या भाषेत सामान्य भाषेमध्ये कोळंबी वगैरे म्हटलं, ते याचे मोठे प्रकार जे आपल्या कोकणात खूप जास्त प्रमाणात सापडतात आणि अतिशय चविष्ट असतात, जे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. म्हणूनच कोकणामध्ये मासेमारी हा सगळ्यात प्रथम उद्योगधंदा म्हणून पाहिला जातो. दुसरा आहे त्याला
की जे समुद्रलगत राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी मासे आणि जे थोड्या डोंगराळ भागामध्ये राहणार आहेत त्यांच्यासाठी शेती. तर या दोन जोडधंद्यांना याच्यावरती आपलं आयुष्य घालवणाऱ्या जी काही आपली कोकणी माणसं आहेत, तर ह्या कोकणी माणसांना त्यांची ही परंपरा आणि त्या परंपरेतून तयार होणारा हा व्यवसाय हा बघायचा असेल तर तुम्ही या देवगड बीच बरोबर त्याच्या जवळच्या बाजारपेठेला नक्कीच भेट द्या. तुम्हाला बरंच काही आपल्या कोकणी माणसांचं राहणीमान, त्यांचा स्वभाव कळेल. थँक्यू मित्रांनो. मोर अँड मोरमध्ये तुमचं स्वागत करतोय. जसं की आत्ता आपण आहोत देवगड बीचला. तुम्ही बाजारपेठ पाहिली, पण या बाजारपेठेला लगतच आणखीन एक कारखाना आहे. तो म्हणजे माझ्या पाठीमागे ज्या बलाढ्य मोठ्या ज्या बोटी दिसत आहेत त्या बोटी इथे मेक होतात, म्हणजे बनवल्या जातात. आणि त्या कशा पद्धतीने बनवल्या जातात तर ह्या बोटी आहेत त्या फायबरच्या आहेत, जेणेकरून लाकूड लवकरात लवकर खाऱ्या पाण्यामध्ये सडण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे अपघातही होऊ शकतो. आणि प्लास्टिकचा युटिलाइज म्हणजे फायबरचा युटिलाइज करून इथे त्याचा वापर केला जातो योग्य त्या ठिकाणी. आणि ज्याच्यामुळे ह्या ज्या बोटी ह्या बऱ्याच काळ टिकून राहतात आणि ज्याच्यामुळे स्वस्त दरामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देऊन जातात. तर आपण ते कसे बनवत आहेत आणि काय तयार झालं आहे हे आपण बघूया. चला. फायबर या कंपनीमध्ये आलेलो आहोत आणि इथेच बोटी तयार केल्या जातात. तर इथले एक आपले मित्र आहेत, तुमचं नाव? बाबू आहेत. आणि बाबूंना माहिती आहे की याची मेकिंग कशी केली जाते. तर बाबू मला थोडक्यात माहिती सांग ना की या बोटींचा जो काही हा साचा आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं? हमारे ये मैट है हाँ, आणि एक चटा मैट है. छटा मॅट. ये याची क्वालिटी बघ. ये क्वालिटी अलग है. ओके इधर देगा देखो ये ओके. हा जो आहे याला काय म्हणतात? चटा मॅट. ये चटा मैट ही जी क्वालिटी आहे जरा हा जाड आहे आणि ये हा- पतला है ये देख. आणि हा आहे हा पातळ आहे. सो ह्या दोन गोष्टी हे मटेरियल इथे वापरलं जातं. आणि ह्या मटेरियल नंतर काय केलं जातं, याची प्रोसेस काय आहे? ते अंदर है. ये ओके. ये याला काय म्हणतात? ये रेजिन है. रजिन. रेजिन याला म्हणतात रजिन. केमिकल केमिकल रेजिन आहे. ते केमिकल त्याच्यावरती है. लावलं लावतो ते. ओके. आणि त्याच्यानंतर तो त्याला हार्डनेस. हार्ड है. ओके. तर तो हार्डनेस आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार देता येतात आणि त्या आकारातून घडते ती बोट. बरं, अजून काही ते सांगतात? चप्पल येस. आपण वरती आहे बघ आता इथे काय चाललंय. ये आणि हा आहे बोटीच्या आतला भाग. आणि हे आहेत त्या बोटीला बनवणारी सगळ्यात महत्त्वाची माणसं ज्यांनी ही बोट तयार केली. आणि हे बघा, हे अशा पद्धतीने तयार होतं. आता काही प्रश्न आपण त्यांना विचारूया. जसे की आता आम्ही इथे आलो आहोत. हा लाल रंग असा काय? पहिला कलर मार के घेतो, उसका ऊपर मैटिंग मारतो. ओके कडे फिनिशिंग येतो तो काढ का नाही बोलतो. हाँ, हाँ. ऐसा फिनिशिंग येतो, निकालतात. ओके. नंतर काढलं जातं. काय काढतो ते. आणि म्हणजे पूर्ण हा जाडा पट्टा संपूर्ण फायबर याच्या आधी दाखवून येतो. अंदर लाकूड येतो. वो बघ मी जातो. वो है ना हा. शिडे. आधी लाकूडचं एक साचा बनवला जातो लाकडाचा आणि त्यानंतर ह्या ज्या शीट आहेत त्या त्याच्यावरती अप्लाय केल्या जातात आणि त्याच्यातून ही तयार होते हलकी स्ट्रॉंग अशी फायबरची बोट जी समुद्रात जायला एकदम भक्कम असते आणि स्वस्त आणि हलकी. याच्यामध्ये साधारण किती माल लोड होऊ शकतो? ये माल कितना होता रे? कितने टन होता है ये बोट में? पंधरा 16 टन असा माल या बोट आपला म्हणजे लोड उचलू शकते. एवढी स्ट्रॉंग ही बोट आहे. आणि साधारण याची कॉस्टिंग काय जाते बाबा पूर्ण एका बोटीची? 25 लाख. 25 लाख. त्या मनानं ते छोटीच अमाऊंट आहे, जास्त मोठी नाही आहे. जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी छोटी अमाऊंट आहे.
आणि त्या 25 लाखानंतर ते किती करोड रुपये कमवतात याची कल्पना करण्यासारखी आहे. कारण की आजच्या जगभरामध्ये मासे हे सगळ्यांनाच आवडतात आणि कोकणी माणसाला तर मासे आवडतात. आणि आज हा कोकणी माणसांचा पोटावरचा धंदा आहे आणि त्याला एक वेगळं वळण आलंय. आज जागतिक लेवलला सुद्धा आपल्या कोकणातले माशांना भरपूर मागणी आहे. अशा ठिकाणी आम्ही आलो आहोत जिथे बोट बनवली जाते. अशा ठिकाणी गेलो होतो जिथे मासे पकडून आणले जातात. आणि आता आपण त्याच लगत असणाऱ्या देवगड बीचला व्हिजिट करणार आहोत. हॅलो, मी कुठे आहे बघा. हा आहे साचा. जसं की मगाशी बघितलं की एक तुम्हाला तयार झालेली बोट दाखवली, पण आता अर्ध तयार झालेला एक साचा आहे आणि याच्यावरती त्या सगळ्या शीट आहे ते अप्लाय होणार आहेत. हे आहेत वासे आणि ह्या वाशांना लागूनच ही शीट अप्लाय केली जाते. आणि हा महत्त्वाचा आतला जो तुम्हाला जी डिझाईन दिसते, ही डिझाईनपासून हे बांधकाम आहे बोट बनवण्याआधीचं. आणि हे बांधकाम यांनी केले आणि आता ही शीट अप्लाय सुद्धा ही लोकच करणार आहे. तर आता हे साधारण किती दिवसात पूर्ण होईल? दीड महिन्यात ही एक बोट पूर्ण होईल. आणि असं आपल्याकडे हे एकच कारशेट आहे का अख्ख्या देवगडमध्ये म्हणा की हे एकच कारशेट आहे. इथे बोटी बनवल्या जातात याचा अभिमान. 70 बोटी रेडी आहे. हा आतापर्यंत 70 बोटी तयार झाल्यात आणि हा एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण की बऱ्याच लोकांकडून मी असं ऐकलं की बोटी बाहेरून मागवावे लागतात. मोस्टली गोवा आणि ह्या बाजूने गोवा बोलतो आपण, गुजरात वगैरे इथून हे मटेरियल मागवावं लागतं किंवा तिकडून येतं, गुजरातवरून येतं. तर मला म्हणायचं आहे की आज महाराष्ट्रातल्या देवगड ठिकाणी हा ये कर्नाटक का है. ओके, इधर का. वा. पण ही जी गोष्ट ही देवगडमध्ये ह्यांनी उपलब्ध केली आहे त्याच्यामुळे आमच्या देवगडवासियांना त्याचा खूप जवळ म्हणजे खूप चांगला उपयोग होणार आहे आणि ते उपयोग करून घेतात सुद्धा. सो काही रिपेअरिंग असेल, काही पॅचिंग वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर आतली गोष्ट तुम्ही बघितली आहे. तर ही अजून एक्सप्लोर करू आपण देवगड. चला जाऊ. प्रचंड भूक लागली आणि बीचच्या लगतच म्हणजे जिथे पवनचक्की आहे तिथे बरेच स्नॅक्स कॉर्नर आहेत आणि त्याच कॉर्नरजवळ आम्ही आता सँडविच खाणार आहोत. तर आपण सँडविच बनणाऱ्या त्या काकींना विचारूया की कसा रिस्पॉन्स आहे इथल्या लोकांचा. तुझं भटकतो किती या चॅनलमध्ये स्वागत. आणि आम्हाला जे बनवलंयस सँडविच, तर असं सँडविच खाणारे किती लोक तुमच्याकडे रेग्युलर येतात किंवा डेली असतात इथे क्राऊड? जे स्थानिक आहेत ते ज्यांना आवडतं ते बरेच जण येतात किंवा पार्सल येतात. पार्सलमध्ये पण आम्ही देतो आणि पर्यटक सीझन मध्ये भरपूर. आता दिवाळीपासून पर्यटकांचं असा काही तुमचा गोंधळ झालाय का की आता काय करायचं, एवढे जण आले? मे महिना अंदाजे तुम्हाला शेकडा म्हणजे किती सांगू शकाल? शेकड्यापेक्षा जास्त, हजारामध्ये येतो, लाखांमध्ये येतो? पब्लिक बऱ्यापैकी हजाराच्या वर असतातच. मे महिना पूर्ण दिवसभरामध्ये नाही म्हटलं तरी 700-800च्या वर लोक असतात. आणि या बिझनेसला सुरुवात तुम्हाला का करावीशी वाटली? हे नवीन गार्डन आमच्या नगरपंचायत तर्फे झालं. झिपलाईन हा प्रकल्प सुरू झाला, त्यामुळे इकडे पर्यटकांची गर्दी भरपूर वाढू लागली आणि त्यांना काहीतरी खाण्यासाठी म्हणून, पहिलं इथे काहीच नव्हतं, खाण्यासाठी म्हणून आम्ही दोघा तिघांनी असे स्टॉल सुरू केले. माझी मैत्रीण, माझी जाऊ. आणि रिस्पॉन्स बऱ्यापैकी चांगलाच आला त्याला. वा. आणि ते आता तुम्ही एक प्रकल्प म्हणालात, कुठला? झिपलाईन हा काय प्रकल्प आहे? तो रोपवे सरकार प्रकल्प आहे झिपलाईन. तो आता सध्या बंद आहे. 4 महिने बंद असतो पावसामध्ये. ओके. कारण हवा वगैरे भरपूर असते ना त्यामुळे. बरं, हा प्रकल्प आहे हे मला आत्ता माहीत पडलंय. सो तो प्रकल्पाबद्दल मी थोडक्यात तुम्हाला नंतर माहिती सांगेल. तोपर्यंत आमचा सँडविच रेडी झालेला आहे.
on the cutter, showed dust. The long nights are gone with the river. The water's been waiting long enough. कुठली बांध? तिकडे एक बांध आहे. रस्ता जो आहे ना हा डांबरीकरण हा, तुम्ही हा. रोडने जो आलात तो हा, तर त्यावेळीचा रस्ता बिस्ता नव्हता ते इथे बुरुज आहे ना सगळ्या बुरुज पण तो बुरुज कुठल्या काळातला आहे? महाराजांच्याच काळातला त्याचा त्याच काळातला. पूर्ण बुरुजच आहे तो ही जी खाली जी वाडी आहे ना हा ती सुद्धा बुरुजातच आहे ती. पण तो काय आहे हा आतमध्ये जातानाच बस हो, इथे कमानी आहे त्या साईडची कमानी सगळी तुटून गेलेली आहे ढासळलं बऱ्यापैकी ढासळलं ढासळलं, आहे बरोबर. पण ते आपल्याला छोटे छोटे बुरुज अजून दिसतात ना आहेतच वाडीत आतमध्ये आहेत, आहेत. जातानाच ना असं जाताना- बुरुज होय, बुरुज आहे. आहे. खालून ती प्रवेश तिथून त्या द्वार ह्याच्यापर्यंत बुरुज आहे ना त्या पुढच्या आपण लाईट हाऊस फक्त कसं लिखित काही नाही आणि आता आम्ही पुढच्या पिढीला सांगितलं तर पुढच्या समजणार बरोबर. तसं ते म्हणजे मागेच राहिलं ते इतिहासाच्या बाबतीत केव्हा झालं काय झालं महाराज केव्हा आले असतील वगैरे हा. केव्हा बांधलं केव्हा त्याची हिस्ट्री इथे तरी नाही सर्वसाधारण विजयदुर्गचे आहेत ते सांगतात की बाबा ह्या किल्ल्याच्या दिवशी हे इथे झालं. पडले असते. आता आपण पोचलो आहोत देवगड बीचला. इतका स्वच्छ सुंदर आणि निळाशार असं पाणी असलेलं हा आपला देवगड बीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतका स्वच्छ आणि इतका निथळ हा बीच आहे की इथे आल्यानंतर मग्नमुग्ध होण्यासाठी आपलं मन जराही थांबत नाही. अगदी आपण याच्या प्रेमात पडतो. आणि सेकंड मॉरिशियस असं हा इंग्रजांनी याचा उल्लेख केला होता. खरंच तसंच इथे आहे. आणि पवनचक्की आणि त्याचबरोबर समुद्रकिनारा आणि डोंगर यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते बॉस देवगड सारखं कुठेही नसावं. आणि इतकं भारी वाटतंय राव की जगात भारी असणारं हे ठिकाण म्हणजे आपला देवगड बीच. तर देवगडकरांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, त्याच्यावर कमेंट्स करा की आणखीन मी काय शूट केलं पाहिजे. मी त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत प्रयत्न करेन. सो मी आता आलोय देवगड बीचवर. आणि तुम्हाला यायचं असेल तर बसचं तिकीट काढा. तुमची स्वतःची गाडी असेल तर स्वतःच्या गाडीने प्रवास करा. विमानाचं तिकीट काढा कारण की चिपी एअरपोर्ट जवळ आहे. तिथून फार फार तर एक साधारण 3-3.5 तासावरती हा देवगड बीच आहे. आणि इथे बरेच सारे हॉटेल्स आहेत ज्या हॉटेल्सला तुम्ही भेट देऊन तिथे राहून आणि या बीचचा आनंद तुम्ही घेऊ शकता. जवळच चांगली चांगली हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही मालवणी जेवण घेऊ शकता. आपल्या कोकणातलं कोकणी जेवण त्याचा साता समुद्रापलीकडे उल्लेख केला जातो जेवणाच्या बाबतीत, त्या मसाल्या बाबतीत. तर विनंती करतोय की या आणि आपल्या या इथल्या देवगड बीचला पर्यटकांना इथे आकर्षित करा आणि आपल्या लोकांसाठी रोजगार आत्ता मी घालतोय गॉगल कारण आहे आणि मी करतोय मज्जा. बाय बाय. The stream will take us home. हा आपला समुद्र आणि ही पहा पवनचक्की. And all our lives we're told
आत्ता आम्ही आहोत देवगडमधल्या लाईट हाऊसमध्ये आणि आता लाईट हाऊसमध्ये आपण एंट्री करणार आहोत. तर चला. We sell our lives to deceive. The sky lights up from the beach. ही वरती नाहीये. दृश्य कम कम. लाईट हाऊस मधला नजारा. याच्या आत हे आहे, इथून लाईट हा पास होतो. We sell our lives to deceive. वर जा ना तू. 20 रुपये दिले. The sky lights up 20 रुपये भरले. from the beach. नाही जाऊन बघ. नाही तू जाच. हे जा जा. हा सचिन. जा जा जा. आणि या दगडापासून तयार केलेला हा बुरुज आणि त्या काळातल्या त्या माणसांचं फार मोठं वैशिष्ट्य की त्यांनी या सगळ्या दगडी आणि ह्याची रचना केली, ती अप्रतिम केली आणि ती कशी केली असेल हे खरंच विचार करण्यासारखं. तर मला असं वाटतं की आपण आपल्या महाराजांचं गड किल्ले असतील, बुरुज असतील, काही बांधकाम असेल, काही विहिरी असतील, या सगळ्या विहिरी किंवा हे बुरुज हे जतन करायला हवे. कारण की आपल्या पुढच्या पिढीला याचा इतिहास कळेल आणि महाराजांचं अस्तित्व आयुष्यभर कायम आणि त्याच्यासाठी आपण सतर्क राहणं किंवा कार्य करत राहणं फार गरजेचं आहे. तर ज्या महत्त्वाच्या पॉईंटला आपण चाललो आहोत तो समोर आहे. तर आपण तिथे थेट आता भेटूया. कारण रात्रीच्या वेळेस सुद्धा आपण इथे पहारा ठेवायला लागायचा आणि ही आहे ती जागा जिथून देवगड सारखा ही जागा आपल्या मराठी किंवा महाराष्ट्राच्या त्या तमाम सैनिकांनी जपून ठेवली होती. कारण या समुद्र मार्फत आपल्यावर कोणतंही आक्रमण होऊ नये त्यासाठी हा सज्ज असलेला बुरुज आजही तसाच आहे. आणि आय फील की मी या देवगडचा, या कोकणातला एक याच ठिकाणाचा एक रहिवासी आहे. तर मला आनंद येतोय आणि मला इतिहास समजून घ्यायला फार आनंद होतोय. कोकण को